तुम्हाला समजत आहे तुम्ही काय करत आहात? तुमच्या चितेची शेवटची काठी जळेपर्यंत लोक वाट पाहतील. आजकाल तर ते पण पाहत नाहीत आणि शेवटची काठी जळून विझेल मग तुमचे भाऊ, तुमचा मुलगा, तुमचे मित्र परिवार हे सर्व तुम्हाला अनंत काळासाठी स्मशानभूमीत सोडून जातील आणि तुम्हाला तुमच्या प्रवासासाठी सोडतील आणि निरोप घेतल्यानंतर ते आपापल्या घरी परततील. काही दिवस तुम्ही त्यांच्यामध्ये जिवंत राहणार आणि ते बोलणार, चांगला माणूस होता, थोडे दिवस अजून जिवंत राहायला पाहिजे होता. त्यानंतर सर्व वेळेनुसार तुम्हाला मागे सोडून तुमचा विचार डोक्यातून काढून पुढे निघून जातील. ते तुमची परत येण्याची वाट पाहणार नाहीत, कारण त्यांना कळेल की एकदा माणूस मेला तर तो परत येणार नाही. तर मग वाट बघण्यात काय अर्थ आहे? तुमची कहाणी इथेच संपेल. वरून तुम्हाला लक्षात येईल की माणसं किती स्वार्थी असतात. जेव्हा मी त्यांच्या काही कामी येत होतो तर ते माझ्या किती जवळ येत होते. आज मी जग सोडले आहे तरी संसार तर चालूच आहे. तुम्हाला पश्चाताप होईल की या लोकांसाठी तर मी या पृथ्वीवर जन्म घेतला होता काय? तुम्ही त्यांना खूप प्रश्न विचारायचे प्रयत्न कराल, पण खूप प्रयत्न करूनही तुमचा आवाज त्यांच्यापर्यंत पोहोचू शकणार नाही. तुम्हाला परत येऊन जीवन जगावसे वाटेल, कारण तेव्हा तुम्हाला जीवन जगण्याचा खरा अर्थ समजला असेल. तुम्हाला कळाले असणार की तुम्हाला आयुष्यात आपल्या आजूबाजूच्या वातावरणात तुम्ही स्वतःला किती विसरला होतात. तुम्हाला समजले असेल तुम्ही तुमचे स्वप्ने का पूर्ण करू शकला नाहीत, का स्वप्नातली कार खरेदी करू शकला नाहीत, का स्वतःचे घर बनवू शकला नाहीत, का तुम्ही तुमच्या मुलांना चांगले शिक्षण देऊ शकला नाहीत, का तुम्हाला तुमचा करोडचा व्यवसाय उभारता आला नाही, का तुमचे स्वप्नच बनवून राहिले. तुम्हाला सर्वात मोठा धडा नक्कीच मिळाला असेल की मी माझ्या पुढच्या आयुष्यात काही करू शकलो नाही तरी निदान वेळ तरी वाया घालवणार नाही. तुम्हाला सतत वाटेल की काश मला 2 मिनिटं अजून मिळतील आणि मी परत इतिहासात जाऊन मी माझ्या मुलांसोबत खेळू शकेन, मी माझ्या मुलाच्या लग्नाला पाठिंबा देऊ शकेन, आईला माझ्या चुकीची माफी मागू शकेन, माझ्या वडिलांचा आधार बनू शकेन. मग तुम्हाला वाटेल माझ्याकडे 52 आठवडे होते, 52 आठवड्यांमध्ये खूप तास होते, बरेच दिवस हातात होते, पण मी पूर्ण वेळ वाया घालवला. आई तुम्हाला उठून थकून जायची, पण तुम्ही रात्री उशिरा अभ्यासाच्या बहाणे सकाळी 9 वाजेपर्यंत झोपायचं. खरे तर असे असायचे की तुम्ही मोबाईलवर चॅटिंग करत असायचे, तुमचे फोटो एडिट करून स्वतःला स्मार्ट बनवत होतात, घाणेरडे व्हिडिओ पाहत होतात. किती वेळ वाया घालवत होतात तुम्ही. जेव्हा तुमची आई तुम्हाला फोन करत असायची तेव्हा तुम्ही तुमच्या गर्लफ्रेंडबरोबर बिझी राहत होतात आणि जेव्हा तुमची आई झोपायची तेव्हा तुम्ही एक मिस कॉल देऊन सोडून देत होतात, कारण सकाळी घरी गेल्यावर तिला सांगता यावं की मी तुला फोन केला होता. शेम ऑन यू इडियट. तुम्ही तुमचे काम, अभ्यास उद्यावर ढकलत होतात. ज्या हाताने तुम्हाला तुमच्या आईवडिलांना आधार द्यायला हवा होता तो हात मोबाईलवर बोटे फिरवण्यात व्यस्त होता. तुम्ही सकाळी उशिरा उठून किती तास वाया घालवलेत. प्रत्येक तास दिवसात, दिवस महिन्यात आणि महिने वर्षात बदलतात. या दिवसातच तुम्ही एकशा जीवन जगू शकला असता. मेहनत करून तुम्ही तुमच्या स्वप्नांना पूर्ण करू शकला असता. आपल्या आईवडिलांना पण फिरायला घेऊन जाऊ शकला असतात. चांगली पुस्तके वाचून लाईफमध्ये आपली व्हॅल्यू वाढू शकला असता. आता मेल्यानंतर तुम्हाला 1 मिनिट काय, 1 मायक्रोसेकंद पण भेटणार नाही, कारण जीवनात कितीतरी वर्ष पहिलेच तुम्हाला मिळाले आहेत. पण थँक गॉड असे काहीच झाले नाही, कारण तुम्ही आत्ता पण जिवंत आहात. थँक गॉड की तुम्ही आज थँक गॉड बोलण्यासाठी या पृथ्वीवर आहात. तुमची वेळ, तुमची स्वप्ने अजून पूर्ण झालेली नाहीत. तुमचे आईवडील अजूनही तुमच्या यशाची वाट पाहत आहेत. तुमचे हृदय अजूनही तुमचे स्वप्ने पूर्ण होण्याची वाट पाहत आहेत. देवाचे आभार माना की तुमच्या हातातील घडी अजूनही तुम्हाला तो दिवस दाखवण्याची वाट पाहत आहे, जेव्हा तुम्ही लोकांसमोर हिरोसारखे उभे राहाल आणि तुमची खरी कहाणी ऐकून त्यांच्या डोळ्यात अश्रू अनावर होतील, मोटिवेट होतील आणि त्या लोकांना सर्वात जास्त पश्चाताप होईल ज्यांनी तुम्ही कष्ट करत असताना देखील तुम्हाला ढोंगी म्हटले तरी तुमच्या मनात 1% पण त्यांच्यासाठी वाईट भावना आली नाही. उद्याही हा अलाराम वाजणार. जर तुम्ही उठलात तर तो तुमच्या जिवंत राहण्याचा पहिला पुरावा असेल आणि जर तुम्ही अलाराम वाजायच्या आधीच उठलात तर तो तुमच्या यशाचा सर्वात मोठा पुरावा असेल. आणि तरीही तुम्ही रोज 12 तास झोपा काढल्या तर मेलेल्या माणसासारखेच जगाल, कारण झोपलेला आणि मेलेला माणूस या जगात काही करू शकत नाही. तुमचे आउटपुट नेहमी 0 राहील. विचाराने 8 तास पण झोपलात तरी तुमचे संपूर्ण आयुष्य असेच संपेल. खूप सारे महान लोक आहेत जे 4 तासच झोपतात. रात्री झोपून सकाळी लवकर उठायचे कारण म्हणजे आपल्यापासून मरण 1 दिवस पाठी गेला आहे. मरण तुमच्याजवळ येण्यापूर्वीच तुम्ही तुमच्या पाहिलेल्या स्वप्नांजवळ पोचा. वाटेल ते करा, पण सकाळी लवकर उठायला शिका, कारण तुम्ही जास्तीत जास्त जगण्यासाठी तुमचे वय कमी करू शकत नाही. फक्त आणि फक्त तुमच्या आयुष्यात राहिलेल्या दिवसात तुमचा वेळ वाढू शकता. आता जागे व्हा, तुम्ही करू शकता. यू कॅन डू इट. तुम्हाला नंतर पश्चाताप होण्याआधी तुम्हाला तुमची वेळ बरोबर करायला हवी. करणार ना? नक्की कमेंटमध्ये सांगा. धन्यवाद.